विलास विनोद नाईक. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे पदाधिकारी श्री विनोद नाईक इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. धन्यवाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना वंदन करून आज मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आहे. सुस्वागतम. आदरणीय व्यासपीठ व इथे जमलेले सर्व पदाधिकारी, संयोजक, अध्यक्ष यांनाही माझा नमस्कार. प्रथम मी आपल्या सर्वांना अभिनंदन आणि मला कौतुकही वाटतं की आपण आज ह्या महाराष्ट्र रेल्वे परिषदेच्या झेंड्याखाली आपल्या समस्या घेऊन एकत्र आलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आज महाराष्ट्राची रेल्वे सेवा मगाशी अक्षय यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर एका गंभीर समस्येतून संकटातून जात आहे. कारण राज्यातल्या गाड्या मुंबईच्या बाहेर आणि राज्याबाहेरच्या गाड्या मुंबईच्या आतमध्ये अशी काहीशी आपली अवस्था झाली आहे. आपल्या महत्त्वाच्या टर्मिनसला राजा शिवछत्रपती टर्मिनस म्हणून आपलं आहे, पण दुर्दैव असं त्या टर्मिनसमध्ये आपल्या राज्याअंतर्गत गाड्यांना स्थानच नाही. म्हणजे असं झालं, टर्मिनस आपल्या आणि गाड्या बाहेरच्या. म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो की घर आपलं आहे, जागा आपली आहे, पार्किंग आपली आहे आणि या पार्किंगमध्ये आपण बाहेरची गाडी उभी करतो आहे आणि आपली गाडी सांगतायत की तुम्ही बाहेर तिकडे उभे राहा म्हणून. मगाशीच अक्षय यांनी सांगितलं की शून्य टाईम टेबल, कोविड-19 ह्या गोंडस नावाखाली आपल्या राज्यातली गाड्या म्हणजे त्या कोकणातल्या असो किंवा कोल्हापूरच्या असो किंवा उत्तर भारतातल्या सगळ्याच गाड्या म्हणून ह्या गाड्या एक मुंबईच्या बाहेर ठेवण्याचा एक घाट घातलेला दिसतोय. कारण आताच तुम्ही पेपरामध्ये म्हणा किंवा सोशल मीडिया सगळीकडे बघताय की गोरखपूर गाडी कंटिन्यू होऊ शकते, पण दिवा रत्नागिरी गाडीला ह्यांच्याकडे छत्रपती शिवाजी टर्मिनसला ह्यांना स्थानणार, ते म्हणतात तुम्ही दिव्यातनं चालू करा. मला समजत नाही. आपल्या कोकण रेल्वे महामंडळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, महाराष्ट्राचा वाटा हा 22% आहे, कर्नाटकचा वाटा 16% आहे, केरळचा वाटा 6% आहे आणि गोव्याचा वाटा 6% आहे. तरी पण वाटा आपला अधिक, सुविधा आपल्याला कमी. वाटा ज्यांचा कमी त्यांना सुविधा जास्ती. हा एक महाराष्ट्राबद्दल आकस काय मला कळत नाही. तुम्हाला अजून एक असं माहिती असेल की कोकण रेल्वे महामंडळामध्ये आपल्या कोकण रेल्वेमध्ये एकही टर्मिनस नाही, फक्त एकच टर्मिनस घोषित झालं आहे, ते म्हणजे सावंतवाडी टर्मिनस. कोविड-19 ह्या नावाखाली तिथल्या 2 गाड्या बंद केलेल्या आहेत. आज जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालेत. अनेक निवेदनं दिली, ते म्हणतात की फिजिबिलिटी नाही. फिजिबिलिटी कोकण रेल्वे महामंडळाने केंद्राला 7 ऑगस्ट 2024, तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर माझ्याकडे ते पत्रही आहे, ऑलरेडी 2024लाच कळवलेलं आहे की गरीब रथ, निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ह्याला फिजिबिलिटी आहे, आपण त्यांना थांबा देऊ शकतो. एवढंच की मँगलोर एक्सप्रेसलाही आपण थांबा देऊ शकतो. अनेक निवेदनं दिलेली आहेत, आमदारांकडनं गेलेली आहेत, स्वतः कोकण रेल्वेकडनं गेलेले आहे, पण अजूनपर्यंत आपल्याला वाटण्याच्या अक्षतात लावलेल्या दिसत आहेत. मी स्वतः आमच्या संघटनेतर्फे ह्या BJP कार्यालयात 8 नोव्हेंबर 2024 रोजी वैष्णव साहेबांना हा विषय मी जाऊन भेटलो. सगळे आमचे पदाधिकारी होते आणि त्यांना मी हा विषयही सांगितला. फक्त हो म्हणतात, पुढे त्याचं कायच होत नाही. आपल्या कोकण रेल्वेवर हे टर्मिनस होण्यासाठी बऱ्याचशा लोकांचं मोठं योगदान आहे. एक त्यातलं मी नाव घेईन, दयानंद मटकर साहेब, आज दिवंगत झालेत ते. केसरकर साहेब, आताचे विद्यमान आमदार, DK सावंत यांनी बरेचसे अथक प्रयत्न करून आपल्या कोकण रेल्वेवर टर्मिनस मंजूर केले. कारण जेव्हा मध्य रेल्वेला सांगितलं जातं की तुम्ही गाड्या का सोडत नाहीत, तर ते म्हणतात तुमच्याकडे टर्मिनस नाही. पण तुम्हाला सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो की टर्मिनस घोषित झालेला आहे, पण
ते टर्मिनस पूर्ण करण्याची ह्यांची अजून तशी मनीषा दिसत नाही आहे. टर्मिनस 15 जून 2015लाच 27 जून 2015ला आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, त्यावेळेचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू ह्यांच्याकडनं मोठा गाजावाजाकडून शिलालेख घेतला, मोठं उद्घाटन झालं, पण त्याच्यानंतर अजूनपर्यंत ते टर्मिनस पूर्ण झालेलं नाही. फक्त एक एवढाच बदल झाला आहे की बाहेरचं एक सुशोभीकरण झालं, पण सुशोभीकरण झालं म्हणजे विकास होत नसतो, कारण गाड्याच थांबल्या नाहीत तर पर्यटन येणार नाही, पर्यटनच यायला नाही तर महाराष्ट्राचा GDP वाढणार नाही, महाराष्ट्राचा GDP वाढणार नाही तर आपल्याला आर्थिक चालनाही मिळणार नाही. आतापर्यंत ह्यावेळी सेशनमध्ये विधानसभेत आमच्या कल्याणपूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. केंद्रामध्ये अरविंद सावंत साहेब, सुप्रिया सुळेंकडनं निवेदन दिले, नारायणजी राणेंकडनं पण टर्मिनस पूर्ण व्हावं यासाठी केंद्राला निवेदन झालं. पण मला असं वाटतं, मगाशी अक्षय म्हणतो तसा, की कोकणाप्रती एक बराचसा आकस ह्यांच्याकडे मनात दिसतोय. त्यासाठी आपण या महाराष्ट्र रेल्वे परिषद चळवळीकडनं आपण पुढे आलेलो आहे. मी तुम्हाला सर्वांत विनंती करतो की आज आपण जसे जमलात तसे आपण सर्व एकत्र जमूया. मग तो प्रश्न कोकणातला असो, खानदेशातला असो, कोल्हापूरमधला असो, कारण जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला हक्काचं काय मिळणार नाही. आज आपल्याकडे 30 गाड्या बंद झालेल्या आहेत आणि ते काही गाड्या राज्याबाहेर जाणार. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की कोकणातनं माणूस येणार आणि पनवेलला गाडी थांबणार आणि मग पनवेल बनणार तो सकाळी आपल्याकडे समजा दादर, ठाणे, उल्हासनगर इथे येणार कसा हा गाडीतनं, त्याचा कुठलाही विचार नाही. म्हणजे पैसे तुम्ही पूर्ण येणार आणि सुविधा आपल्याला अपूर्ण, असं बांधवांनो झालं नाही पाहिजे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या सर्वजण जसे एकत्र आलात तसे एका झेंड्याखाली एकत्र या आणि आपण हा लढा देऊन आपण यशस्वी होऊ असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.